नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. अर्थातच पाहूयात सुपरफास्ट 100. शरद पवारांनी एका पत्रामध्ये 52 जाती ओबीसी मध्ये आणल्या आणि त्यामुळे ओबीसींचे खरे नेते शरद पवारांनाच म्हणावं लागेल. प्रहारचे नेते बच्चू कडू यांचं शरद पवारांबाबत वक्तव्य. बच्चू कडू एकदा बोलले की त्यावर ठाम असतात. मनोज जरांगे पाटलांकडून आमदार बच्चू कडूंचं कौतुक. सामाजिक सलोखा बिघडवू नये ही आमची आणि सर्वांची जबाबदारी. सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी नेत्यांसह जनतेची सुद्धा. मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. सरकारनं आम्हाला फसवलं तर आमच्याकडे शांततेचं ब्रह्मास्त्र. 24 डिसेंबरला मराठा समाजाला ब्रह्मास्त्र काढायला लावू नका, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. दरम्यान आणखी 10 ते 12% आरक्षण वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या. सर्वपक्षीयांच्या मागणीप्रमाणे जनगणना करा आणि वाद संपवा. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. जरांगेंवर बोलायला मी मोकळा नाही. जरांगे खूप काही बोलतात. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांचा जरांगेंवर बोलण्यास नकार. 2 समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सध्या सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राज्य सरकारवर टीका. अहमदनगर जिल्ह्यात 57,000 कुणबी नोंदी. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. कोल्हापुरात 5,566 तर रत्नागिरीमध्ये 69 कुणबी नोंदी आढळल्या. ओबीसी यादीमध्ये आणखी जातींच्या समावेशाची शिफारस. राज्य सरकारची राज्य मागास आयोगाकडे धाव. कोर्टातून येरवडा कारागृहामध्ये कैद्यांना घेऊन जाताना पैसे वाटले आणि गृह खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली. व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारे यांचा गृह खात्यावर निशाणा. कुणीही एखादी तक्रार केली असेल तर व्हिडिओ ट्विट केला असेल तर त्याची सत्यता पडताळून त्याच्यावर कारवाई केली जाईल. सुषमा अंधारे यांनी केलेल्या ट्विटवर आणि व्हिडिओवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. संगमनेर कारागृहातून 4 कैदी फरार झाले तर दुसरीकडे कैद्यांना पाकिटही दिली जात आहे. सरकार म्हणून प्रशासनावर तुमची पकड आहे की नाही, बाळासाहेब थोरात यांचा फडणवीसांना सवाल. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक. उद्धव ठाकरेंकडून नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. संगमनेरमधील वडगाव पान या ठिकाणी थोरात यांच्या सत्कार समारंभावेळी समर्थकांकडून बॅनरबाजी. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा याबाबत आता पुढची सुनावणी 20 नोव्हेंबरला पार पडणार. 20 नोव्हेंबरपासून निवडणूक आयोगामध्ये दैनंदिन सुनावणीला सुरुवात होणार. तर निवडणूक आयोगामध्ये झालेल्या कालच्या सुनावणीत अजित पवार गटानं खोटी प्रतिज्ञापत्र तयार केल्याचा शरद पवार गटाचा आरोप. तर कालच्या सुनावणीमध्ये शरद पवार गटाकडून वेळकाढूपणा झाल्याचा अजित पवार गटाचा आरोप. मनसेच्या वतीनं शिवाजी पार्क मैदानामध्ये दीपोत्सव कार्यक्रमाचं काल आयोजन आणि या कार्यक्रमाला सलीम जावेद यांच्यासह अभिनेते रितेश देशमुख यांचीही हजेरी. श्रीराम आणि सीता फक्त हिंदूंचे नाहीत, स्वतःला भारतीय म्हणवणाऱ्यांसाठी रामायण हा सांस्कृतिक वारसा आहे. मनसेच्या कालच्या दीपोत्सवामध्ये ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया. तर रामायण आणि महाभारत माहिती नसलेला भारतीय कसा असू शकतो, जावेद अख्तर यांचा सवाल. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये काल मनसेचा हा दीपोत्सव दादरमधल्या शिवाजी पार्कवर संपन्न आणि दीपोत्सवानंतर शिवाजी पार्कवर फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर हा रोषणाईनं उजळून निघाला. ज्यांनी गोळीबार केला त्यांना सिद्धिविनायक ट्रस्टवर बसवलं. सिद्धिविनायक ट्रस्टवर दुसरे जनरल डायर बसवले. आमदार सदा सरवणकर यांच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरे यांची टीका. त्या कुटुंबाचं धर्मांतरण नव्हे तर घर वापसी. संभाजीनगरमधील धर्मांतर प्रकरणावर अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया. देशात 2 सरकार, एक बागेश्वर धाम आणि दुसरं केंद्र सरकार. दोघांमध्येही श्रेष्ठ सरकार कोण याची स्पर्धा सुरू. विरोधी विजय वडेट्टीवार यांची टीका. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातील मोठी बातमी म्हणजे अद्याप कोणत्याही राजकीय व्यक्तीचं नाव सापडलेलं नाही. अतिरिक्त पोलीस महासंचालक सक्सेना यांची माहिती. महाबळेश्वरमधील स्थानिकांनो नियमांचं पालन करा, अन्यथा महाबळेश्वरची अवस्था लोणावळ्यासारखी होईल. अनधिकृत बांधकामांसंदर्भात उदयनराजेंनी व्यक्त केली भीती. पुण्याच्या मनसर एसटी आगाराचे मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन. मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होऊ देणार नसल्याचा मराठा संघटनेचा इशारा. आरक्षण मिळेपर्यंत आंबेगाव तालुक्यातील मंत्र्यांना बंदी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहपरिवार तिरुपती दौरा. मुख्यमंत्र्यांनी सहपरिवार घेतलं पद्मावती अम्मा मंदिरामधलं दर्शन. राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतील रस्ते धुण्यासाठी 1000 टँकर्स प्रदूषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेनं मोहीम स्वरूपात काम करण्याच्या शिंदेंच्या सूचना. तुमच्या बिल्डरच्या साईटवरील कामामुळे प्रदूषण होतं, हिंमत दाखवून ते बंद करायला लावा. 1000 टँकरमध्ये पाणी भरणार कुठून, आदित्य ठाकरे यांचा सवाल. विजय गव्हाणे शरद पवार गटाचे आता परभणीचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून विजय गव्हाणे यांना नियुक्तीपत्र सुपूर्द. गेल्या अनेक महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिघागाव रेल्वे स्थानकाचं उद्घाटन लवकरात लवकर करा. माजी खासदार संजीव नाईक यांची मागणी.
कोल्हापुरात पोलीस संरक्षणात सुरू असलेली ऊस वाहतूक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखली। जवाहर साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी आक्रमक, शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांना संरक्षण दिल्याचा स्वाभिमानीचा पोलिसांवर आरोप। राज्यभरातील बेकायदा बांधकामांवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती। 21 नोव्हेंबरपर्यंत बांधकाम पाडू नका, हजारो कुटुंबांना न्यायालयाच्या निर्णयाने दिलासा। मुंबईच्या वरळी सिलिंकवरील टोलनाक्यावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू। टोलनाक्यावर थांबलेल्या गाड्यांना मागून आलेल्या गाडीची धडक। मुंबई मेट्रो 3च्या कंत्राटदाराला काम थांबवण्यासाठी बजावली नोटीस। प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेच्या एच पूर्व विभागाची ही नोटीस। देशातील आयटी क्षेत्र असलेल्या 7 प्रमुख शहरातील घरभाड्यामध्ये 31% वाढ। पुण्यामध्ये 3500 रुपये तर मुंबईमध्ये 7000 रुपयांनी घरभाड्यात वाढ। सिडकोच्या लेखा विभागातील मंजूर पदांची नोकर भरती तातडीनं करण्याच्या सूचना। लेखा विभागात 48% पदभरती न झाल्यानं कर्मचाऱ्यांवर तो ताण। नवी मुंबईमध्ये आता दर 2 तासांनी हवेची गुणवत्ता तपासण्याचे आदेश। हवेचं प्रदूषण नियंत्रणात राहण्यासाठी युद्धपातळीवर उपाय आखण्यास सुरुवात। मुंबईमध्ये हवा प्रदूषणाबाबत वाहतूक पोलिसांची 4000हून अधिक जणांविरोधात कारवाई। वाहतूक नियम तोडणारे आणि पीयूसी पेपर नसलेले, सायलेन्सरमध्ये बदल करणारे अशा अनेकांना पोलिसांचा दणका। एमएमआरडीए कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार 42,350 रुपयांचा बोनस। मुख्यमंत्री शिंदे यांची प्रस्तावाला मान्यता। खारघरमध्ये सोसायटीच्या वॉचमनकडून महिलेकडे शरीर सुखाची मागणी। मनसे कार्यकर्त्यांकडून वॉचमनला बेदम चोप देतानाचा हा व्हिडिओ व्हायरल। पुणे शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ। आज हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता। रिमझिम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। मध्य रेल्वेकडून प्रमुख मार्गांवर स्पेशल रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढल्यानं रेल्वेचा वेग मंदावला। अनेक गाड्या 2 ते 3 तास उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांचेही हाल। पुणे विभागातून पुणे अमरावती पुणे विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय। आजपासून ही विशेष रेल्वे सुरू होणार, प्रवाशांना दिलासा। पुण्यामध्ये आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलीस आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार। आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित फेस रेकग्निशन यंत्रणा कार्यान्वित करणार। पुणे शहरात वायू प्रदूषणात मोठी वाढ, धुक्याचं प्रमाणही वाढलं। हवेची गुणवत्ता तपासून 20 अतिरहदारीच्या चौकांमध्ये पालिका आता कारंजे बसवणार। जेजुरीतील खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगानं वाहतुकीत बदल। 13 नोव्हेंबरला पहाटे 5 वाजेपासून रात्री 10 पर्यंत पुणे पंढरपूर आणि पुणे बारामती मार्गावर अवजड वाहतूक बंद। हलक्या वाहनांसाठी निर्बंध शिथिल राहणार। 75% कमी पाऊस झालेल्या 959 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर। राज्य सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय। अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या हालचाली। जायकवाडीला पाणी सोडण्यावरून राजकारण तापलं। पाणी सोडण्यावरून न्यायालयीन लढाई सुरू। मुंबई उपनगरातील बोरीवली, मालाड, कांदिवली परिसरात पावसाला सुरुवात। रिमझिम सुरू झालेल्या पावसामुळे काही काळात आणखी पावसाचा जोर वाढला, तर नागरिकांची पळापळ त्यामुळे सुरू झाली। तर मुलुंडमध्ये सुद्धा रिमझिम पावसाला सुरुवात। पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। कल्याणमध्ये आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल। अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ। डोंबिवलीसह ग्रामीण भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी। अचानक पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ। वातावरणात मात्र गारवा निर्माण। अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर शहरातही अवकाळी पाऊस। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, त्यामुळे वातावरणात गारवा। आणि नवी मुंबई परिसरातही जोरदार पाऊस। विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पावसाला सुरुवात आणि त्यामुळे नागरिकांचा अनेक ठिकाणी खोळंबा। नाशिक शहरातही पावसाची हजेरी। पाऊस आल्यानं खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ आणि वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं मात्र काहीसा दिलासा सुद्धा। नांदेडच्या देगलूर तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस। रब्बी हंगामातील हरभरा, करडी, कापूस, तूर या पिकांना जीवदान। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी आणि पिकांचा पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान। कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात जोरदार वाऱ्यामुळे झाड कोसळण्याची घटना। 8 ते 10 घरांचं नुकसान। नागपूरमध्ये साई भक्तांकडून दीपोत्सवाचं आयोजन। वसुबारसच्या निमित्तानं 21,000 दिवे लावण्यात आले। आणि नाशिकमध्ये सुद्धा रामकुंड या ठिकाणी गांधी तलाव परिसरात दीपोत्सव साजरा। तर दी पुना मर्चंट्स चेंबरकडून रास्त दरात लाडू चिवडा विक्री उपक्रमास सुरुवात। सामान्य लोकांसाठी हा उपक्रम आयोजित। कोल्हापूरच्या इचलकरंजीतील डीकेटीईच्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी रद्दीपासून आकाशकंदील आणि सौर ऊर्जेवरच्या शोभेचे रोपटे बनवून साजरी केली दिवाळी। नंदुरबारच्या नवापूर पोलिसांची अनधिकृतपणे फटाके विकणाऱ्यांवर कारवाई। अनेक ठिकाणी विनापरवानगी दुकानं सुरू असल्यानं पोलीस ॲक्शन मोडवर। जळगाव तहसील कार्यालयात 3000पेक्षा जास्त कुणबी नोंदी आढळल्या। तहसीलदार नामदेव पाटील यांची माहिती। जळगावात भाजप महिला आघाडीकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात निदर्शनं। महिलांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्यानं महिला आक्रमक। जळगावमध्ये 17 नोव्हेंबरला कोळी समाजाची धुळे ते मुंबई अशी पायी संघर्ष यात्रा निघणार। जात प्रमाणपत्रासह इतरही मागण्या।
जळगावच्या पारोळ्यातील हिरापूर ग्रामपंचायतीसमोर पिकांच्या नुकसान भरपाईसाठी उपोषण, शेतकऱ्यांनी उगारलं उपोषणाचं हत्यार। ऑनलाईन फसवणुकी प्रकरणी एका आरोपीला जबलपूरमधून अटक, फिर्यादीच्या खात्यातून काढले होते 99,999 रुपये। धुळ्याच्या घोडसगावमध्ये 1,40,000 किमतीच्या कापूस पिकावर चोरट्याचा डल्ला, अज्ञात चोरट्याविरोधात थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लातूरच्या लोदगावमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, नातेवाईकांनी मुलीचा मृतदेह सासरच्या दारातच दफन केल्याची घटना। नंदुरबारच्या नेत्रंग शेवडी महामार्गाच्या चौपदीकरणामुळे अनेक झाडांची कत्तल, पर्यावरणाची ही मोठी हानी। साताऱ्यातील कराडमध्ये कत्तलीसाठी आणलेल्या 31 गायींची शिवसैनिकांकडून सुटका आणि पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई। बुलढाण्यामध्ये शेतीसाठी 12 तास वीज देण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचं ऊसाची थकीत रक्कम देण्याची मागणी। नाशिकच्या मालेगाव आगारामध्ये एसटी महामंडळाकडून प्रवासी भाड्यात 10% वाढ, दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा भाडेवाढ केल्यानं प्रवाशांची नाराजी। नंदुरबारमध्ये कुणबी नोंद शोधण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना, 6,60,000 नोंदींची तपासणी। बुलढाण्याच्या मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची खासगी ट्रॅव्हल्सला धडक, एका प्रवाशाचा मृत्यू। नागपुरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, सोन्या चांदीचे दागिनेही त्याच्याकडून जप्त। नाशिकमध्ये सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन युवा आघाडीचा एल्गार मोर्चा। तर वर्ध्यामध्ये आरोग्य कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचं 16व्या दिवशी हे आंदोलन सुरू, सरकारी अभियानातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा या आंदोलनात सहभाग। हिंगोलीमध्ये भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेचा निषेध मोर्चा, आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर किंवा इतर कोणत्याही जातीचा समावेश न करण्याची मागणी। तर वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी घेतली नाशिकमधील मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांची भेट। भंडाऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचा महाआक्रोश मोर्चा, नाना पटोलेंच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन। अकोल्यामध्ये पीक विमा कंपन्यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून HDFC अॅग्रो पीक विमा कार्यालयाची तोडफोड। मुंबई मेट्रो 2A आणि 7 वर आता रात्री शेवटची मेट्रो 11 वाजता धावणार, शनिवारपासून वेळेत वाढ करण्याची अंमलबजावणी होणार। तर मोनोरेलचा प्रवासही आणखी जलद आणि सुखकर होणार, प्रवाशांच्या सेवेसाठी एक अतिरिक्त मोनोरेल धावणार। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये कपात, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंतच मेट्रो सुरू राहणार। धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, सोन्याचा दर 60,700 रुपयांवरून तर चांदीच्या दरातही 500 रुपयांची घसरण। दिवाळीच्या पूर्वसंध्येला सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण, गुरुवारी सोन्याच्या दरामध्ये 400 रुपयांची घसरण। तर एसटीची 10% हंगामी भाडेवाढ, दिवाळीमध्ये एकूण उत्पन्न 450 कोटींहूनही अधिक असण्याचा अंदाज।